40 नंबर बस आलेली आहे, आपल्याला माटुंगाला घेऊन जाईल. हो चल. गाडी व्हायला पाहिजे, भांडणं व्हायला पाहिजे. भांडणं झाल्याशिवाय मजा नाही प्रवासाला. प्रवासात जरा बसमध्ये लफडे झाले. लपडी झाली पाहिजे. मग ते 40ल्या लोकांसारखं आपण असं डोकं बघितलं पाहिजे की क्या हुआ भाई, क्या हुआ, अरे नका भांडू वगैरे. जरी आपल्याला किती आवडलं तरी तिकडे जाऊन म्हणायचं नका भांडू, नका भांडू. रिअल रिव्ह्यू. गिम्बल सारखा मुंडीवाला घ्यायचा त्यातला हँडी आहे रे. हा तो पण हँडीचा आहे कडक. तू जो बोलतोय ना तो मी DJI चा ऑस्मो म्हणून आहे, तो पण चांगला आहे आणि आवाज बऱ्यापैकी करतो. एवढ्या लांब त्याचं नाही मी बघितलं वापरून. तो DJI चा ऑस्मो म्हणून आहे ना, हे सगळे वापरतो. बघू त्यांना फॉलो करता आला तर म्हणजे तेवढा भाग घ्यायला शक्य झालं. अदरवाईज झूम करता नाही आहे पण लय सिटी आहे. तर मित्रांनो आम्ही आमच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचलोय. म्हणजे सिटी लाईटचं तिकीट काढलं होतं. सिटी लाईटला उतरू. सिटी लाईटला नाही उतरू, त्याच्या पुढच्याला उतरू. नॉट चालतोय पण आम्ही गद्दारी करतोय. तो तर भाग राहिल्यानंतर पण खास कर निलेशने तिकीट काढले. आपल्याकडे नेहमीप्रमाणे कॅश नसते. आपण ऑनलाईन डिजिटल मेक इन इंडिया झालेलं आहे. सॉरी डिजिटल इंडियावाला कोणतं ना थोडाफार नादाला लागले तुम्ही. नादाला लागायचे भावात. अशा रीतीने सिटी लाईट चाललेलं. सिटी लाईट गेलेलं आहे. तिथे सिटी लाईट हा थिएटर आहे. बस स्टॉप इकडे गेला ना पण. अरे पण हा एक गेलं नाही. चल उतरा इथे मला तेवढं सिग्नल लागला पाहिजे ना पण. कसं चालायला म्हणजे असं असं. अच्छा चला उतरतो आणि मग बोलू. तर मित्रांनो आम्ही यशवंत पर्यंत पोहोचलेलो आहोत. राहुल गुरवने आपले पासेस तिथे विंडोवरती ठेवलेत. म्हणजे तिकीट विंडोवरती, तिकीट खिडकीवरती. तर त्या मित्राचा फोन येतोय की अरे मित्रांनो तुम्ही किती जण आहात, लवकर या, प्रयोग सुरू होणार आहे. 5 तिकीट काढून ठेवलेत. नवीन आणि विशाल अजून पोहोचले नाहीत. आम्हाला वाटलं आमच्या तिथे लोकच पोहोचतील पण तसं काय झालेलं नाहीये. आम्हीच लवकर पोहोचलो. तर आम्ही जाऊन लगेच तिकीट घेतो. चला फ्रेम बघ जरा दिसतोय नीट. तर मित्रांनो आज बऱ्याच दिवसाने ऑलमोस्ट आता माहिती नाही किती दिवस थिएटरमध्ये जातोय. म्हणजे यशवंतमध्ये. यशवंत रंगमंच किंवा नाट्यगृह आम्ही नाट्यवेड्यांसाठी एक वेगळीच जागा आहे. ती मनातला एक वेगळाच कप्पा आहे जो फिजिकली अवेलेबल आहे ना. तर तिथे जाणार आहोत आणि मस्त तिथे आतमध्ये गेल्यावर खूप भारी वाटतं. आमची 3 कार्टे आलेली आहे तिथे, तुम्हाला दाखवतो. कैलाश नवीन कदमची आज ड्रेसिंग स्टाईल वेगळी आहे. सफारीचं टी शर्ट फरारीच आहे. सॉरी सफारीचं लग्न ठरलं जाते बघा. म्हणून खुश आहे पोरगा. आणि हा माणूस कोण आहे मास्क लावलेला आम्हाला नाही माहिती पण आपल्या ओळखीचं आहे. मला प्रत्येक व्हिडिओ मध्ये पाहत असाल मीच असतो सगळ्यांच्या व्हिडिओ मध्ये इंग्लिश मध्ये. यू नो व्हॉट बस. नाही वो कोणता चबा तीच मार्ग. यू नो व्हॉट पोटामध्ये नाही फक्त बोलतो की कसे बोलला इंग्लिश. I can talk English. Do you want to listen to my English? Oh, yeah. English. Sunny unfiltered. तिकीट कोणाकडे आहेत रे? तिकीट कोणाकडे? सो आम्ही आता विचार तिथे आहे. आम्ही आतमध्ये आलेलो तर मोठी कामं नाही गेली. हिला पिला दिख रहा विशाल बड़ा. वर दिखत वर लागलं.
गावाचं नाटक कोणतं आहे बघा आता नाटक बघायला अरे ते दिखाना था विषय वीडियो में आ गया इधर माय गॉड चांगलं आहे मजा आना पडेगा वो पण कुठला व्ह्यू कल का ब्लॉग देखा मैं पीछे से ना S20 का आगे से S20 का नहीं लेकिन उसको कभी कब कंप्यूटर सुस्वागत आणि नाट्य रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन. श्री हनुमान मंदिर ट्रस्ट सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत. रोज चेहरे बदलून तुमच्या मानवतीला बसत. आता तुम्हालाच ठरवायचं प्रज्ञा बनून सहन करत राहायचं की सारिका बनून वृत्ती ठेचून काढायचं. श्री हनुमान मंदिर ट्रस्ट रिंगणे पेडणेकरवाडी सहर्ष आणि सविनय सादर करीत होतो आणि दोन रहस्यमय सारिका संगीत साधन. बाकी रसिक प्रेक्षकांना मनापासून धन्यवाद. मित्र राहुल गुरव तर मित्रांनो आम्ही राहुलचं नाटक बघितलं. फार छान होतं. राहुलला इतक्या दिवसानंतर राहुलला विचारला होता तो 6 वर्षानंतर स्टेजवरती आलोय. हॅलो वा वा वा. तरी ठीक आहे आलायस. कदाचित तिने तुला बोलवून घेतलं तिथपर्यंत त्या रंगभूमीने. काय म्हणतो विशाल? छान काम केलं 6 वर्षानंतर पण त्याची जी एनर्जी होती छान वाटली मला. पुन्हा या रंगभूमीकडे तुला खरे रिव्ह्यू का नाही द्यावेसे वाटत? नाही ओव्हरऑल नाटक पाहिलं तर म्हणजे ते गावाची लोक होती त्या हिशोबाने बघायला गेलं ना तर नाटक छान होतं. गावाच्या लोकांना आवडलं दिसते एवढी का तिथे लोक आलेले त्यांना. दिस इज द ट्रू. असे रिव्ह्यू पाहिजेत की ऍज पर. पण मला असं वाटतं की अगदी जसं मी तारीफ नाही करू शकत मला विचाराल तर. कारण आम्ही जेवढी एकांकिका नाटकं बघतो त्यांच्या ज्या काही त्यांची एक लेवल सेट झालेली आहे ना. मी असं नाही म्हणणार त्यांनी मॅच नाही केलं पण ते त्यांचा खेळ रंगवत आहेत बऱ्यापैकी. ते त्यात रंगतायत ते रमतायत. ते फार महत्वाचं असतं प्रत्येक रंगभूमीसाठी म्हणजे रंगभूमीच्या कलाकारासाठी. जर तो त्याच्यावरती वावरताना तो खेळतोय ना आणि जगतोय ते फार महत्वाचं आहे. अदरवाईज इज वेस्ट ऑफ टाइम वेस्ट ऑफ मनी सगळ्याच गोष्टी वेस्ट. सांगायचं असं की त्यांना शिवायचा होता शर्ट पण त्यांनी शिवला रुमाल. म्हणजे कळलं नाही हे जरा डीप बोललाय. ह्या कोणत्या पण बाजूला शिवायला जात होतं त्यांना वाटलं की आता हा शिवून आम्ही कम्प्लीट करू. पण ते थोडंफार नाविन्य असल्या कारणाने कदाचित असेल डिरेक्टरांचं पहिलं दिग्दर्शन आहे आणि पहिलाच प्रयोग होता त्यांचा. तरी त्यांनी मुळात हे सोपं नाहीये मित्रांनो. एवढी मजल मारणं ही मुळीच सोपी नाहीये. भले ते कसंही असू दे ते करतील ना. त्यांना एक अनुभव आलाय. प्रेक्षकांनाही अनुभव आलाय. कलाकारांनाही अनुभव आलाय. कळतं त्यांना. पण ओव्हरऑल एनर्जी त्यांची खूप छान होती. फर्स्ट टाइम वाटत नव्हते. सगळेच बघा सगळेच लहान बाळ असतात. चाचपडतात रिंगळतात रांगतात हळूहळू उभे राहतात. खूप गोष्टी आहेत. सो आपण त्यांच्या नाटकांना खूप खूप शुभेच्छा देऊया. प्रत्येक कलाकाराला खूप खूप शुभेच्छा देऊया. ते करतायत ते छान करतायत. करत राहा. जे काय करतायत करत राहा. बरोबर. कंटिन्यू ठेवा. फक्त ते मध्येच मिळालं म्हणून केलं असं नका करू. आवड असेल तर कंटिन्यू करा. आवड नसेल तर यू कॅन कंटिन्यू विथ अदर फील्ड. सो
अशा पद्धतीने झालेलं आहे. आणि आता आम्ही चाललेलो जेवायला, तर नील्या पुढे पुढे चाललाय, पण नील्याचं काही म्हणणंच नाही. नसलेलं बरं हे खरं आहे, नाहीतर कदाचित इथे वर्ल्ड वॉर 3 पण होऊ शकतो एखाद्या रिव्ह्यू वरनं. चालेल, कैलासला काय बोलायचं? काय बोलू, जे तुला बाराखडी बोलून दाखवलीस तरी झाली. वा, बिल्डरचं ऑफिस. मी खरं खरं सांगू का, इंग्लिश मध्ये त्यांनी लिहिलंय, खरंच लिहिलंय बिल्डरचं ऑफिस. Builder- ऍक्च्युली बघायला गेले तर इथे Builder- बिल्डर ऑलिव्ह आहे, पण इथे बिल्डरचं ऑफिस वाटतंय लांबून बघितलं. बिल्डरचं ऑफिस, बापाचं हॉटेल काइंड ऑफ आहे. सलाम बाबा। गोल गोल गोल। भिड़ू क्या बोलता है?